फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो. बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही. शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते. काही गैरहजर होते, ते गावाला आहेत. ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत. जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत. प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आणि मला खात्री आहे, जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील. कोण काय बोलतंय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे. नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं. नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे. कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो.